रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो
भाग्यवंत म्हणो तया भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरीराया 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 भाग्यवंत म्हणो तया भाग्यवंत मनोदया भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरीराया शरण गेले पंढरीराया शरण गेले पंढरीराया शरण गेले तरले तरती हा पर्वता तरले तरती हा पर्वता तरले तरती हा पर्वता तरले तरती हा पर्वता नामधारका मुक्तीचे स्थळ मुक्ती 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 मुक्तीचे स्थळ मुक्ती मुक्ती ओळा भाविका निर्मळ ओळा भाविका निर्मळ तरले तरती हा पर्वता तरले तरती हा पर्वता नामधारका जातता नामधारका जातता गाई पुराणे अरे गाई तुका मने वेदवाणी तुका मने वेदवाणी तुका मने वेदवाणी तुका मने वेदवाणी गाई पुराणे गाई पुराणे तुका म्हणे वेदवाणी तुका म्हणे वेदवाणी तुका म्हणे वेदवाणी तरले तरती हा भगवता तरले तरती हा हॅलो हॅलो भाग्यवंत
Ah
विठ्ठल विठ्ठल भाग्यवंत म्हणू तया भाग्यवंत म्हणू तया शरण गेले पंढरीराया तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा भुक्ती मुक्तीचे हे स्थळ भोळ्या भाविका निर्मळ तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा गायली पुराणे तुका म्हणे वेदवाणी तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा व्योम तत्प्रविशं मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्खिल शक्ति धर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पाण्डुरङ्गा करो भगवान् पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा अवभेर तुकाराम तुकाराम
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, हे जीवन दोन्ही श्री चरण सद्गुरुचे नमस्कारोनी आता, मस्तक माझा पायावरी, मस्तक वार करी संतांचा, 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 मस्तक आहे पायावरी, वार करी संतांचा, वार भाग्यवंत म्हणू तया, शरण गेले पंढरीराया, तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. अखिल कोट ब्रह्मांड एक पांडुरंग परमात्मा आणि साधू संतांच्या आशीर्वादाने श्री विठ्ठल परिवार मावळ त्यांचे असणारे संस्थापक जनसेवक आमदार श्री सुनील अण्णा शेळके यांच्या संकल्पनेतून, यांच्या प्रेरणेतून यंदाच हे 3रं वर्ष आपल्या विठ्ठल परिवाराचं आहे. आणि या 3ऱ्या वर्षामध्ये आज आपण 4 दिवस झालं या ठिकाणी भगवान साईनाथाच्या या असणाऱ्या प्रांगणामध्ये आपण हा हरिनामाचा जागर, हरिनामाचा आनंद आपण त्याचा उपभोग घेतोय. उद्याच्या काल्याच्या प्रसंगाने आपल्या या यंदाच्या सोहळ्याची सांगता होणार आहे. म्हणून आजचा दिवस हा आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. महत्वाचा यासाठी आहे की आज पर्यंत आपण जे काही काम करू, जी काही सेवा करू, जी काही भक्ती करू, त्या भक्तीचं फळ, त्या भक्तीचा प्रसाद उद्या काल्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळणार आहे. जशी ज्याची भक्ती असेल, जशी ज्याची सेवा असेल, त्या सेवेप्रमाणे, त्या भक्तीप्रमाणे प्रत्येकाला उद्या तो प्रसाद मिळणार आहे. म्हणून 4 दिवस झाले आपण हा सोहळा अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी आपण संपन्न करतोय. यंदा कोरोनाची महामारी सर्व विश्वामध्ये आलेली आहे. आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, मावळामध्ये, सगळे गावोगावी या कोरोना विषाणूच्या महामारीनं लोक त्रस्त झालेली आहेत. आणि या अशा वातावरणामध्ये आपल्या परंपरेचा खंड पडू नये हा उद्देश, आणि त्या उद्देशातून कसं नियोजन करता येईल, या ठिकाणी निवडक काही लोकांसमवेत आपण निवासी स्वरूपाचा हा कीर्तन महोत्सव करावा अशा प्रकारचा निर्णय झाला. आणि तो निर्णय, ते नियोजन आणि आपण सर्वांनी केलेलं सहकार्य याचा योग्य मिलाप झाला आणि आपला कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला हे सांगण्यामध्ये मला खूप आनंद वाटतो. आपल्या सर्व मावळातील या सर्व वारकरी मंडळींचं परमार्थावरती असलेलं प्रेम, सुनील अण्णांवरती, सुनील अण्णांना असणारा आशीर्वाद आपल्या सर्वांचा, आणि त्या माध्यमातून आपण 4 दिवस या ठिकाणी सेवा करतोय. अतिशय आनंद आहे महाराज.
कुठलीच कसली कमतरता नाही आणि आपणच करायचं आणि आपणच सगळा आनंद घ्यायचा अशा स्वरूपाचं यावेळेच हे नियोजन झालं. म्हणून आजची ही काल्याच्या पूर्व संध्येची आधीची ही कीर्तन सेवा आहे. या कीर्तन सेवेसाठी जो अभंग मी तुमच्या समोर गायला तो अभंग देहूचे महान साधू वैरागीचे मूर्तिमंत पुतळे जगमान्य श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि या विश्वामध्ये नक्की भाग्यवान कोणाला म्हणायचं याचं चिंतन करणारा अभंग आहे. विठ्ठल महाराज या अभंगामध्ये स्पष्ट सांगतात, भाग्यवंत म्हणू तया, त्याला भाग्यवंत मी म्हणतोय. महाराज भाग्यवंताची व्याख्या स्वतःच्या नजरेमधून आपल्या समोर मांडतात. मी कोणाला भाग्यवंत म्हणतो? महाराज म्हणतात मी त्यालाच भाग्यवंत म्हणतो. कोणाला? शरण गेले पंढरीराया, जे कोणी भगवान परमात्म्याला शरण गेले अशाच लोकांना, अशाच महात्म्यांना तुकोबराय या ठिकाणी भाग्यवंत म्हणतात. भाग्यवंत त्यांना म्हणण्याचं कारण काय ते पुढे सांगतात. तरले तरती हा भरवसा. भाग्यवंत होण्याचं कारण काय तर ते भगवान परमात्म्याला शरण गेले. शरण गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक विश्वास आहे, भरवसा आहे. काय? मागे झाले जे शरण गेले ते सर्व त्या ठिकाणी या भवसागरातून तरुण गेले. आता जे आहेत ते सुद्धा जर शरण गेले ते सुद्धा तरुण जातील असा विश्वास, असा भरवसा मला सांगतात. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. याप्रमाणे नामधारक जो भगवान परमात्म्याला शरण जातो महाराज, तर त्याच्या त्या शरणागतीमध्ये त्याचा पुरावा काय असेल, तर सिद्धता काय असेल, तर तो तरुण जातो. हा त्याचा महत्वाचा त्यामध्ये असणारा विषय आहे. पुढे मला सांगतात भुक्ती मुक्तीचे हे स्थळ. आपण भगवान परमात्म्याला शरण गेल्यानंतर त्या ठिकाणी संसारामध्ये असणारे भोग आणि परमार्थामध्ये असणारा मोक्ष या दोन्हींची सांगड घालण्याचं स्थळ, घालण्याचं ठिकाण त्या ठिकाणी उपलब्ध होतं. भोळ्या भाविका निर्मळ पवित्र असं ते स्थळ, पवित्र असं ते ठिकाण, पवित्र अशी ती जागा त्या ठिकाणी निर्माण होते की त्या ठिकाणी सर्व भोळे भाविक येऊन भगवान परमात्म्याचा नामस्मरणाचा आनंद चिंतन करू शकतात. हे सर्व झालं. महाराज सांगतात हे सर्व मी कुठून ऐकलंय? गायली पुराणे. 18 पुराणामध्ये त्या असणाऱ्या पुराणकर्त्यांनी काय केलेलं आहे तर भगवान परमात्म्याच्या शरणागतीचं जे चिंतन आहे, भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाचं चिंतन त्या 18 पुराणामध्ये गायली पुराणे. तुका म्हणे वेदवाणी. आणि 4 असणारे वेद, या वेदामध्ये हेच ज्ञान सांगितलेलं आहे, हाच मार्ग सांगितलेला आहे की ज्याला सुख समाधान शांती पाहिजे अशा महात्म्याने भगवान परमात्म्याला शरण जावं. जो शरण गेला तुकोबाराय म्हणतात तो माझ्या दृष्टीने खरा भाग्यवंत आहे. विठ्ठल म्हणून या संसारामध्ये आपण सर्वजण जन्माला आलोय. हा संसार कसा आहे तर महाराज सांगतात हा संसार मूळतः दुःख मूळ आहे. दुःख मूळ संसारामध्ये आपण जन्माला आलोय आणि अपेक्षा मात्र सुखाची आहे. दुःख मूळ संसारामध्ये आपण जन्म घेतलाय, त्या ठिकाणी आपण विचरण करतोय आणि अपेक्षा मात्र सुखाची आहे. हा जो फरक आहे, हा जो द्वैताभास आहे, तुकोबाराय सांगतात की अशा पद्धतीमध्ये आपलं जीवन आपण मार्गक्रमण करत असताना जर आपल्याला भाग्यवान व्हायचं असेल, जर आपल्याला त्या ठिकाणी महाराज म्हणतात सुख समाधान शांती प्राप्त करून घ्यायची असेल तर तुम्हाला ज्या ठिकाणी सुख आहे, ज्या ठिकाणी शांती आहे, ज्या ठिकाणी समाधान आहे अशा ठिकाणी जावं लागेल. शरण जाऊदार पांडुरंगा
नशिबानं महाराज स्पष्ट सांगतात, शरणचा उदारा पांडुरंगा. महाराज दोन गोष्टी तुमच्या आमच्या समोर आहेत. आपण जन्माला आलो, दोन पर्याय आपल्या समोर आहेत. एक पर्याय आहे संसार आणि दुसरा पर्याय आहे देव. या दोन पर्यायाची ज्याला योग्य निवड करता येते, या दोन पर्यायांची ज्याला योग्य सांगड घालता येते, महाराज सांगतात तो खरा भाग्यवान आहे. विठ्ठल म्हणून खरा भाग्यवान कोण? मला जीवनामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की मी भाग्यवान असावं. प्रत्येकाला असं वाटतं माझ्या जीवनामध्ये सुख शांती समाधान असावं. प्रत्येकाला असं वाटतं की मी सगळ्यामध्ये श्रेष्ठ असावं. पण जरी असं वाटलं तरी प्रत्यक्षात मात्र असं घडत नाही. का घडत नाही? तर त्याला आड काय येत असेल तर तुमचं आमचं भाग्य आड आहे. मला स्पष्ट सांगतात की जशी आपण कर्म करू त्या कर्माची फळं, त्या कर्माचा भोग तुमच्या आमच्या समोर त्या ठिकाणी येत असतो. म्हणून चांगली कर्म केली तर त्या चांगल्या कर्माचा भोग महाराज हा चांगल्या सुखाच्या स्वरूपात तुमच्या समोर येतो. आणि कळत नकळत संसारामध्ये तुमच्या आमच्या हातून जर काही चुकीची कर्म घडली तर त्याचं जे फळ आहे ते दुःखाच्या रूपानं तुमच्या आमच्या समोर येते. म्हणून महाराज सांगतात की संसार हा दुःख मूळच आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, संसार दुःख मूळ. अनेक प्रमाण आपल्याला सांगता येतील, अनेक प्रमाण सांगता येतील, अनेक प्रमाण आपली पाठ आहे. अर्थ एवढाच की संसार दुःख मूळ आहे. पण दुःख मूळ संसार, त्या संसारामध्ये आपण जन्माला आलोय. ज्या ठिकाणी दुःख आहे, दुःख असं गजगजून भरले त्या असणाऱ्या संसारामध्ये आम्ही जन्माला आलोय. एक ठिकाणचं महाराज सुंदर वर्णन करतात की या प्रपंचामध्ये, या संसारामध्ये सुख किती आहे आणि दुःख किती आहे. सुख पाहता जवा पाडे, संसारामध्ये सुख पाहता जवा पाडे, जवाच्या दाण्या इतकं सुख आहे, दुःख मात्र पर्वता एवढं आहे. महाराज अशा संसारामध्ये आपण जन्म घेतलाय, महाराज जन्म घेतलाय. आणि आता आपल्याला तो प्रवास करता करता आपल्याला मृत्यू एक दिवस मृत्यूचा स्वीकार करायचा आहे. आणि मग महाराज सांगतात जन्म आणि मृत्यूच्या मधलं जे आयुष्य आहे ते आयुष्य मात्र तुमच्या आमच्या हातामध्ये आहे. जन्म कुठं घ्यावा याचं स्वातंत्र्य तुम्हा आम्हाला नाही आहे का? असतं तर प्रत्येकाने राजाच्या घरी जन्म घेतला असता, पण ते स्वातंत्र्य तुम्हा आम्हाला नाही. मृत्यू कसा यावा याचंही स्वातंत्र्य नाही. जर असतं तर प्रत्येक जण मरायला काशीला गेले असते महाराज. कारण मृत्यू कुठं यावा याचं स्वातंत्र्य आपल्याला नाही आणि जन्माचंही स्वातंत्र्य नाही. पण जन्म आणि मृत्यू याच्या मधला जो काळ आहे ज्याचं नाव आयुष्य आहे, महाराज सांगतात त्याचं स्वातंत्र्य मात्र तुमच्या आमच्या हातामध्ये आहे. म्हणून मिळालं ते आयुष्य, मिळाला तो काळ, महाराज सांगतात कुठं घालवावा. काळ सारा चिंतले, काळ
मिळालेला काळ आहे. महाराज सांगतात काळ सारावा चिंतने. सांगावं लागते तुम्हा आम्हाला की बाबा रे, तो आयुष्यामध्ये मिळालेला काळ आहे, तो काळ तुम्हाला चिंतनामध्ये सारावा लागेल, सांगावं लागतंय. मला संसारात सांगावं लागत नाही, कुठं जायचंय फिरायला सांगावं लागत नाही. पण जे भाग्यवान असतात, जे संत असतात, ते मात्र आपल्याला महाराज चांगल्या ठिकाणी काळ कसा घालवावा याच चिंतन करतात. आमचे शास्त्री महाराज 2-3 दिवस झाले माझ्या मागे लागले, म्हणले पंढरपूरला जरा सगळ्यांना घेऊ. काळ चिंतनामध्ये सारावा हे सांगणारे संत मायबाप आहे. संसारामध्ये आपला काळ हा सारावा लागत नाही महाराज, तो जातच असतो. परमार्थामध्ये मात्र तो काळ आपल्याला घालवावा लागतो. म्हणून काळ परमार्थामध्ये घालवणारे सुद्धा महाराज भाग्यवानच आहे. इथं तुकोबारांची व्याख्या अपेक्षित आहे भाग्यवानाची. त्यामध्ये सुद्धा हा एक प्रकार आहे की तुम्ही तुमचा काळ चिंतनामध्ये जर सारत असाल, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे, सकळ मंगळ मंगळाचे, सकळ मंगळ शास्त्रीजी 5 दिवस आपण इथं आहेत, उद्या 5 दिवस होते. आपण घालवलेला जो काळ आहे हा 4 दिवस, कसा काळ धन्य काळ आहे. त्या काळाला सुद्धा धन्यता प्राप्त झाली. का? कारण त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण चिंतन चालू आहे. सकाळी काकडा चालू आहे, विठ्ठल जप चालू आहे, कीर्तन चालू आहे, प्रवचन, हरिपाठ, पुन्हा विठ्ठल जप, पुन्हा कीर्तन. आणि 3 दिवस जागर झाला नाही, पण आज मात्र आपण नक्की जागर करूया. अशा सगळा आपला पूर्ण काळ तो संसारामध्ये, मला माहित नाही आपण काय केलं असतं. संसारामध्ये आपण प्रत्येकानं वेगवेगळं काहीतरी कर्म केलं असतं, पण निश्चितच तो काळ धन्य काळ झाला किंवा धन्य काळ झाला असता याची ग्वाही शाश्वती मात्र कोणाला देता आली नसती. पण इथं आपण घालवला प्रत्येक क्षण महाराज तो धन्य झालेला आहे. धन्य काळ, धन्य झालेला तो वेळ आपला या ठिकाणी धन्य झालेला आहे. म्हणून महाराज सांगतात की सार्थक लागला, काळ सार्थक केला त्यांनी, काळ सार्थक केला त्यांनी. हे सुद्धा एक महाराज भाग्यवानाचं लक्षणच आहे. काय? काळ सार्थक केला त्यांनी. इथं विठ्ठल परिवाराने त्या ठिकाणी सांगितलं या यंदाचा सप्ताह आपला ऑनलाईन करायचा आहे, निवासी करायचा आहे, निवासी करायचा आहे. ज्यांना ज्यांना कळालं महाराज ते या ठिकाणी आले आणि त्यांनी मिळालेला काळ महाराज तो सार्थकी लावला, असं या ठिकाणी माझं मत आहे. म्हणून आपण एक प्रकारे महाराज या ठिकाणी आलोय, आपला काळ त्या ठिकाणी आपण सार्थकी लावलाय, काळ धन्य झालेला आहे. म्हणून त्या न्यायाने आपण सुद्धा भाग्यवान झालो.
म्हणून मी सांगत होतो दोन गोष्टी आपल्या समोर आहेत, एक तर संसार आहे आणि दुसरा परमात्मा म्हणजे देव आहे. या दोन गोष्टीची सांगड आपल्याला घालायची आहे आणि ती घालण्यासाठी महाराज ज्या गोष्टीची गरज आहे त्याचं नाव आहे नामचिंतन. हे नामचिंतन अतिशय महत्वाचं आहे. दुःखरूप असणाऱ्या संसाराला सुखरूप असणाऱ्या परमात्म्याकडे नेण्यासाठी ज्या साधनाची गरज आहे त्या साधनाचं नाव आहे नामचिंतन. आणि आपल्या विठ्ठल परिवाराचा कणा काय असेल, विठ्ठल परिवाराचं ध्येय काय असेल, तर ते ध्येय आहे नामचिंतन, ते ध्येय आहे विठ्ठल जप. का विठ्ठल जप ध्येय आहे, का नामचिंतन ध्येय आहे? कारण सगळ्यांनी त्या नामाचं महत्व सांगितलं. काय महत्व आहे नाम? एक मिनिट राहा आणि तो तुम्हाला इथं गेला. नामाचं महत्व काय आहे जीवनामध्ये? बघा, संसार आपण करतोय, आपला परमार्थ साधायचा आहे, आपण धडपड करतोय कमीत कमी इथं बसलेली. मग आपण दुःखरूप संसारामधून आपल्या सुखरूप परमार्थाकडे आपली वाटचाल आपल्याला न्यायची आहे. त्यासाठी साधन नाम आहे. या नामामध्ये अशी काय ताकद आहे महाराज? तर जी ताकद भगवान परमात्म्यामध्ये आहे तीच ताकद या कलियुगामध्ये नामामध्ये आहे. हे साधन सामर्थ्यशाली आहे. काय सामर्थ्य आहे? या साधनानं महाराज आपल्या हातून घडलेलं कळत नकळत झालेलं जे पाप आहे, हरी पापा निरमू, हरी पापा निरमू, हरी पापा निरमू, हरी पापा निरमू, विठ्ठल विठ्ठल महाराज सुंदर प्रमाण. महाराज काय वाजवा, अन्याय नको आहे. तर संसारामध्ये महाराज हे नामचिंतन ताकद आहे. काय की त्या कळत नकळत घडलेले जे पाप आहे त्या पापाला समाप्त करण्याची, निर्मूलन करण्याची ताकद नामचिंतनामध्ये आहे. बरं, किती जन्माचं? जळतील पापे जन्मांतरे जन्मांतरे जळतील पापे जन्मांतरे जळतील पापे जन्मांतरे जळतील पापे नाम संकीर्तन साधन काय ताकद आहे नामस्मरणामध्ये? महाराज सांगतात नाम संकीर्तन साधन पै सोपे. ताकद काय आहे? जळतील पापे जन्मांतरीची, जन्म जन्मांतरीची झालेली पाप ती जाळण्याची ताकद त्या नामचिंतनामध्ये आहे. काही जण म्हणतील महाराज तुम्ही काय आम्हाला पापी समजता काय? पापी समजता आम्हाला की आमचं पाप जाळण्याचं साधन आम्हाला सांगताय? तर तसं नाही महाराज. नामचिंतनाने पाप जळतय यात नवल नाही. तर महाराज नामचिंतनानं पुण्यामध्ये सुद्धा वाढ होतीये. इतकं पुण्य जमा होते महाराज
की त्याची मोजदात करता येत नाही. पुण्याची गणना कोण करील? पुण्याची गणना कोण करील? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करील? पुण्याची गणना कोण करील? आता काळजी आहे का? कळत नकळत घडलेलं पाप सुद्धा जळून जातंय आणि महाराज त्या ठिकाणी सुखाला सहाय्य करणार, सुखापर्यंत नेण्याचं जे ताकद आहे ते असणार पुण्य सुद्धा प्राप्त होतंय. किती होतंय? पुण्याची गणना मोजता येणार नाही एवढं पुण्य नामचिंतनानं त्या ठिकाणी महाराज जमा होतंय. मग मला सांगा, असं नामचिंतन की जे पाप जाळतंय आणि असं नामचिंतन जे पुण्य त्या ठिकाणी जमा करतंय, महाराज सांगतात या दोन्ही भूमिकेतून जो कोणी वाटचाल करत असतो तो खरा भाग्यवान आहे. पण भाग्यवानाची व्याख्या करत असताना महाराज सांगतात या विश्वामध्ये, या जगामध्ये, या संसारामध्ये खरा भाग्यवान तोच आहे की जो भगवान परमात्म्याला शरण गेला. अभंगाचं पहिलं चरण. भाग्यवंत मानव भाग्यवान कोण, भाग्यवंत कोण याची व्याख्या करत असताना, हे तुम्हा आम्हाला समजून सांगत असताना तुकोबाराय सांगतात की मी त्यालाच भाग्यवान म्हणू शकतो. कोणाला? शरण गेले पंढरीला. असे जे महात्मे आहेत तेच खरे या विश्वातील या संसारामध्ये भाग्यवान आहेत की जे भगवान परमात्म्याला शरण गेले. महाराज संसारामध्ये भाग्यवान नाही का? गंमत अशी महाराज, गंमत अशी आहे की संसारामधल्या लोकांना असं वाटतं की ही महाराज म्हणजे काय भाग्यवान आहे. संसार करणाऱ्या माणसाला ज्यावेळेस ते तुमच्या आमच्याकडे बघतात ना, काय 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 मजा आहे लोकांची, किती भाग्यवान आहेत ते आपल्याला म्हणतात. आणि आपण त्यांचं चिंतन करतो आणि त्यांची गाडी बंगला बघून म्हणतो काय भाग्यवान आहे. खरा भाग्यवान कोण? तुकोबाराय स्पष्ट सांगतात, भाग्य तरी नव्हे धनपुत्र झाला, भाग्य तरी नव्हे धनपुत्र झाला, हे निकळवास बरा संत पायी. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं, भाग्य तरी नव्हे. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं की धनाला भाग्य मानता येणार नाही, पुत्राला भाग्य मानता येणार नाही आणि बायकोलाही भाग्य मानता येणार नाही. महाराज
पुत्र आणि बायको ठेवा पण धन आम्हाला देऊन टाका. धनाला भाग्य मानत नाही महाराज, पण खरं आहे संसारामध्ये जे धन आहे महाराज हे खरं धन नाहीये. मग खरं धन कोणतं आहे? काळ चिपोळ्या धन मायरी धन आम्हा घरी धन शब्दाची जी त्यापेक्षा परमार्थ महाधन जोडी देवाची सगळी प्रमाणे तो संसार सगळे महात्मे समोर बसले म्हणलं काय तर धन आहे संसारातलं महाराज. हे धन त्या धनाला तुकोबर आहे भाग्य म्हणत नाही. संसारामध्ये जो परिवार आहे त्या परिवारालाही तुकोबर आहे भाग्य समजत नाही. मला सांगतात भाग्य तरी नव्हे धन पुत्रदार. का भाग्य समजत नाही की मिळालेलं धन आहे ते एक ना एक दिवस मला दुःखाला कारण ठरतं. मिळालेला पुत्र आहे मिळालेली बायको आहे ती सुद्धा एक ना एक दिवस मला दुःखाला कारण ठरतं. संसारामधल्या प्रत्येक गोष्टी महाराज या दुःखाला कारण ठरतात. म्हणून ज्या गोष्टी दुःखाला कारण ठरतात ती गोष्ट करणाऱ्या माणसाला तुकोबर आहे भाग्यवान कसं म्हणतील, त्यांना भाग्यवान म्हणत नाही. मग भाग्यवान कुणाला म्हणतात तर जे त्या ठिकाणी संसारामध्ये असून भगवान परमात्म्याला शरण जातात. संत मायबापांनी आम्हाला संसार सोडून द्यावा असं सांगितलं नाही. महाराज तर स्पष्ट सांगतात सुखे करावा संसार, सुखे करावा संसार, सुखे करावा सुखे करावा संसार, न संडावे दोरी न संतावे चौचरणी सुखे करावा संसार न संतावे दया क्षमा घर चौदवी. स्पष्ट सांगितलं. आपलं महत्वाचं काय तात्पर्य? सुखे करावा संसार सांडू नये कोणी वार, दया क्षमा घर चौदवी येती. सुखे करावा संसार सांडू कोणी वार, दया क्षमा संत मायबाप आपल्याला स्पष्ट सांगतात की बाबा सुखाने संसार करा. आणखी एक प्रमाण आहे आपल्या रोजच्या पाठातलं, असोने संसारी. अतिशय सोपं प्रमाण. संसारामध्ये असताच मला सांगतात तुम्ही तुमच्या जिव्हेला वेग द्या, नामस्मरण चिंतन करण्याला भर द्या. त्यानं काय होईल तर त्यानं सुखाची प्राप्ती होईल, त्यानं समाधानाची प्राप्ती होईल आणि त्यानं दुःखाची निवृत्ती होईल. खरं सांगा तिथं आता आपण 4-5 दिवस आहे, कुणाला घर आठवलं का? घरातल्या कटकटी, घरातले दुःख, तिकडं भांडणं तणणं का आठवली का? कुणाचं देणं घेणं आठवलं का? कुणाचा एसी बंद पडला आठवलं का? काही आठवत नाही मला. का तर हा जो रस आहे नाठवे घरदार तहान भूक, तर ही ताकद आहे, ही ताकद नामचिंतनाची आहे. त्या नामचिंतनाच्या ताकदीने सामर्थ्याने महाराज दुःख संपत नाही तर दुःखाचा विसर होतो. महाराज एका महाराजांना मी प्रश्न विचारला, म्हटलं महाराज भक्त देवाची भक्ती करतो आणि अभक्तही देवाची भक्ती करतो, भक्तही मरतो आणि अभक्तही मरतो, भक्ताचंही जीवन तो जगत असतो, अभक्तही जीवन जगत असतो, मग फरक काय? मरणार तर दोघे, मग फरक काय आहे? तर त्यांनी सांगितलं जो भक्त आहे
त्या भक्ताला महाराज त्या मरणाच्या दुःखाचं विसर पडतो. मरणाचं दुःख आहे ना, त्या दुःखाचा विसर, कारण त्याला त्या मरणाचं स्वरूप त्याच्या चिंतनातून आता कैसे हरी आता कैसे हरी कैसे हरी भय मरणाचे धरी 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 आता भय नाही चिंताराग आता भय नाही चिंताराग जन्म मरण काही एक मरण नाही एक राणे सकाळी काय होतं नामचिंतनानं? तर नामचिंतनानं महाराज मृत्यूची भीती माणसाला, मृत्यूची भीती नाहीशी होते. दुःख कशाचं आहे संसारामध्ये? तर दुःखाचं काय कारण असेल महाराज? तुम्हीच शिकवले. दुःखाचं काय कारण असेल तर ते मृत्यू आहे. मृत्यू आला की दुःख चालू झालं, मृत्यू दिसला की दुःख चालू झालं, मृत्यू आला की भीती चालू झाली. त्या मृत्यूचं भय महाराज आहे, ते भय घालवण्याची ताकद कोणामध्ये आहे? तर ती फक्त भगवान परमात्म्यामध्ये आहे. महाराज हरितया सांभाळी अंतर्वाय हरितया सांभाळी अंतर्वाय हरितया सांभाळी अंतर्वाय अंतकाळी कैसा संकटाचे वेळी अंतकाळी कैसा संकटाचे वेळी अंतकाळी कैसा संकटाच्या हरितया सांभाळी अंतर्वाय हरितया सांभाळी अंतर्वाय हरितया सांभाळी अंतर्वाय मागे पुढे उभा आहे संभाळीत मागे पुढे उभा आहे संभाळीत आधी आघात निवाराय आधी आघात निवाराय महाराज देव कसा आहे? मागे पुढे उभा आहे सांभाळीत, किंवा आली आघात निवार आहे. आता आपला स्वतःचा अनुभव घ्या, इथला अनुभव घ्या. आपण इथं राहिलोय, थांबलोय, 4 दिवस आपण नामचिंतन करतोय. कसली काळजी आहे का? कसली भीती आहे का? कसली चिंता आहे का? का बरं? कोणतरी करणार आहे, कोणतरी देणार आहे, कोणतरी त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहे. आणि आले का इथं बघायला काय चाललं, तुम्ही काय करता ते? पण कशाची कमी पडली का? काय पाहिजे ते, जे जया पाहिजे ते महाराज म्हटलं, महाराज तुम्ही लोकांना विचारून मेनू करा. ते म्हटले आपण असं करणार आहे, लोक खुश व्हा. यंदाचं आपलं सर्वांचं भाग्य आहे की स्वतः काकडे महाराज त्या ठिकाणी त्यांनी महत्वाची त्या ठिकाणी सर्वांना भोजनाची व्यवस्था त्या ठिकाणी केली. अतिशय सुंदर भोजन. जसे आपण सगळ्या कार्यक्रमाची वाट पाहतोय, तसं आज काय बनणार विशेष महाराज? सगळेजण वाट पाहतात म्हणून विशेष महाराज, प्रत्येकामध्ये काहीतरी विशेष आहे. म्हणून संसारामध्ये महाराज सांगतात की संत मायबाप आपल्याला संसार सुखानं करायला सांगतात. फक्त तो करत असताना तुम्ही देवाला शरण जा. देवाला शरण गेलं की मग देव काय करतो? तर अंतकाळी महाराज सांगतात, अंतकाळी भगवान परमात्मा तुम्हाला त्या ठिकाणी सोडतो. दुःख संसारामध्ये दुःख आहे का? तर हे हा प्रश्न अगदी चुकीचा आहे. कारण संसार मूळतः दुःख रूपच आहे. संसार हा दुःखाचं मूळ आहे. सगळी प्रमाण आपली पाठ आहेत. मग अशा संसारामध्ये महाराज सुख मिळेल का? मिळू शकत नाही. संसारामध्ये महाराज कायम धावपळ असते आणि परमार्थामध्ये कायम त्या ठिकाणी माणूस निवांत होतो. परमार्थ संसारामध्ये महाराज
कायम कटकट असते आणि परमार्थामध्ये मात्र कायम समाधान असतं. का समाधान असतं? तर भगवान परमात्मा तुमच्या संसारामध्ये तुमच्या हातून काही जी चांगली वाईट कर्म झालेली आहेत त्या कर्माचा भोग संपवण्याची ताकद भगवान परमात्म्याच्या कृपेमध्ये आहे असं एकनाथ महाराज सांगतात. हरी कृपे त्याचा नाश झाला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला. आता काळजी आहे का? आपली जबाबदारी घेणारा भगवान परमात्मा महाराज आपल्या बरोबर आहे. तो कधी बरोबर येईल? कधी बरोबर येईल? तर भगवान परमात्म्याला आवडणारी भक्ती आपल्या हातून घडली पाहिजे. मग काय आवडतं त्याला? आवडे देवासी तो ऐकला प्रकार, नामाचा उच्चार एकादशीला. एकादशीला उलट बहुत झोपतात घरी. नामाचा उच्चार रात्रंदिवस. दीनरजनी हाची धंदा, दीनरजनी हाची धंदा, दीनरजनी हाची गोविंदाचे पारे, गोविंदाचे हाची धंदा गोविंदाचे पवाडे. महाराज सांगतात की ते भगवान परमात्म्याचं नामस्मरण हे आपण जर कायम केलं, सतत केलं तर भगवान परमात्मा आपली जबाबदारी घेतो. मग काय काम आहे देवाचं? देवाचं काम काय आहे नक्की? तर महाराज सांगतात तो भगवान परमात्मा त्याच्याकडे एकच महत्वाचं काम आहे. काय? तर तुकाराम महाराज सांगतात त्याच्याकडे एकच महत्वाचं काम आहे की जो त्याला शरण जाईल ना त्याला या तीरावरून त्या तीरावरती न्यायचं काम नामासाठी पार पावील, नामासाठी पार पावील, नामासाठी पावील, नामासाठी तुका म्हणे हात कृपेचा सागर, नामासाठी पार पावील, नामासाठी पार
देवाचं काम आहे. काय काम आहे? तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा, दुस्तर असणारी भवनदी भवसागर. काय अर्थ याचा? जन्म आणि मृत्यू हे दोन त्याला किनारे आहेत, कर आहेत. मधला जो काळ आहे तो आयुष्यरूपी, आणि हा आयुष्यरूपी काळ घालवण्यासाठी आपल्याला काय करायचंय? तर आपल्याला हे शरीर मिळालंय, त्याला उपमा दिली नावेची. चुकीचं बरोबर आहे? नावेची उपमा दिली आणि त्याच्यावरती असणारा नावाडी हा भगवान परमात्मा पाहिजे. तो संसार नसावा. जर संसार या शरीरावरती बसला तर तो बुडवल्याशिवाय राहत नाही. कोण कोण बुडलं? अनेक जण बुडले. ज्याने ज्याने भगवान परमात्मा नको म्हटले ते सगळे बुडले. माझ्या आवडीचा दृष्टांत आहे. महाभारतामध्ये कौरव पांडवाचं युद्ध आहे. कौरव पांडव, कौरवांनी देव नको म्हटले आणि संपूर्ण सैन्य घेतलं, आणि अर्जुनाने मात्र आपल्या जीवनाचा रथ आहे तो भगवान परमात्म्याच्या ताब्यात दिला. सैन्य खूप मोठं आहे, देव एकटाच आहे, शिवाय हातामध्ये शस्त्र धरणार नाही, काही कामाचं नाही, म्हणून दुर्योधनानं तो नको बोलला देव. आणि अर्जुन मात्र म्हटलं मला काहीच नको, माझा जीवनाचा रथ तू चालव. आपल्या जीवनाच्या रथावरती भगवान परमात्म्याला अर्जुनाने बसवलं आणि कौरवांनी मात्र सगळा संसार बोकांनी घेतला. काय झाला परिणाम? महाराज ते गटांगळ्या खाऊन वाहून गेले आणि अर्जुन मात्र आजही जिवंत आहे. अर्जुन जिवंत आहे ना. गावात आपल्या या खात्री अर्जुन असेल का नाही? पण गावात आहे का दुर्योधन नावाचा माणूस कोणी? दुःशासन नावाचा कोणी आहे का महाराज? कदाचित प्रवृत्तीचे असतील. दुर्योधन दुःशासन कदाचित प्रवृत्तीचे असतील, पण नावाचे मात्र कुणी भेटणार नाही. ही नावं फार बुडाली. किती बुडाली? फार तळाशी गेली महाराज. परत कधीच उभं येणार नाही अशी झाली. पण आमच्या पांडवांची नावं मात्र त्या ठिकाणी आज काल होती, आज आहेत आणि उद्याही राहतील. काय केलं त्यांनी? त्यांनी या नावेवरती भगवान परमात्म्याला बसवला, त्याची भक्ती केली. महाराज सांगतात, जो भगवान परमात्म्याला शरण जातो तोच खरा भाग्यवंत आहे. का? कारण त्याला भरवसा आहे, किंवा भगवान परमात्मा त्याला भरवसा देतो. जसं ज्ञानेश्वरी दिला 9व्या अध्यायात की मला शरण या जो मज होय अनन्य शरण.
त्याचे निवारे मी जन्म मरण. हा भरवसा आम्हाला भगवान परमात्म्याने दिलाय. देवाचं काम आहे ना, देवाचं काम आहे भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाची संवारी. हा भरोसा आम्हाला देवाने दिला की तुम्ही जर माझं नामस्मरण चिंतन कराल तर तुमची चिंता, तुकोबार सांगतात, तुझी सर्व चिंता त्यासी आहे. का आहे? मला वाटतं एकनाथ महाराज सांगतात, एकनाथ महाराज सांगतात की तुझी चिंता भगवान परमात्मा या ठिकाणी वाहतूक, काळजी करू नको. हा भरोसा कशानं प्राप्त होतो तर तो नामानं होतो. सांगू का? एक दृष्टांत सांगतो बरं का महाराज, उदाहरण सांगतो. आपण एसटी मध्ये बसलो, एसटीत बसल्यानंतर आपल्याला जायचंय पंढरपूरला. आता आपण वारकरी, आपण पंढरपूरच प्रमाण द्यायचं. पंढरपूरला आपल्याला जायचं, एसटी मध्ये बसलो. बसल्यानंतर कंडक्टर जवळ आला. कंडक्टर म्हटला तिकीट. पंढरपूरचं तिकीट काढलं, आपण त्याला पैसे दिले आणि आपण जाऊन सीट वरती बसलो. बसल्यानंतर आपण आपलं सामान वगैरे व्यवस्थित लावून ठेवतो आणि मग आपण काय करतो, निवांत त्या खुर्चीवरती बसतो. का बसतो? कारण भरोसा आहे. काय भरोसा आहे? की आता हा असणारा चालक तो मला सुखरूप त्या ठिकाणी पंढरपूरला पोहोचवेल. हा भरोसा आहे. म्हणून आपण अनेक वेळा प्रवासात झोपतो सुद्धा. का झोपतो? का निवांत होतो? का निश्चित होतो? तर आपल्याला भरोसा आहे त्या चालकावर. तसं आपला प्रवास जायचा आहे पंढरपूरला, भगवान परमात्म्याकडे आपण निघालोय. निघाल्यानंतर महाराज हे साधन मिळालंय, त्याच्यामध्ये तिकीट काढायचंय. तर ते तिकीट काय असेल तर ते तिकीट म्हणजे नामस्मरण आहे. ज्याच्याकडं नामस्मरण रूपी तिकीट आहे महाराज, तो शांत झोपणार, शांत प्रवास त्याचा होणार. आणि ज्याच्याकडे ते तिकीट नाही त्याला कायम भीती. कशाची? चेक येतो का काय? चेक करा कोण येतं का काय? कायम त्याला भीती. म्हणून भीती त्याला असते ज्याच्याकडे तिकीट नाही. ज्याने तिकीट काढलं, टीसी काय त्याचा बाप येऊ दे, त्याला घाबरत नाही. का? तिकीट आहे. काहींकडे तिकीट आहे, काहींकडे पास आहे, तर काही बहादर दंडाची रक्कम खिशात घेऊन येतात. पकडलं तर भरू, पकडलं तर पावती भरू, असे पण काही बहादर आहे. पण नामाचं असणार ते तिकीट महाराज सांगतात ते ज्याच्या जवळ आहे त्याची काळजी भगवान परमात्मा घेतो. पण त्याला आपण जर शरण गेलो, त्याचं आपण जर नामस्मरण चिंतन केलं तर महाराज सांगतात तो भगवान परमात्मा आपली काळजी घेतो, आपल्याला दुःखातून सोडवतो आणि सुखाची प्राप्ती करून घेतो. त्याच तरले तरते हा भरवसा. जे आपल्याला मेन दुःखाचं कारण आहे, या भवसागरातून आपल्याला तरून जायचं, ही मोठी समस्या तुमच्या आमच्या समोर आहे. पण ही समस्या निवारण करण्याची ताकद फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याकडे आहे. म्हणून तर तुकोबारा सांगतात ना, म्हणून शरण जावे. कारण हे काम करण्याचं जे ताकद आहे, सामर्थ्य आहे, ते फक्त आणि फक्त भगवान परमात्म्यामध्येच आहे. आणि खरं सांगू का, जीवनामध्ये आपल्याला काय साध्य करायचं आहे तर आपल्याला आपला हा जीवनाचा प्रवास आहे महाराज, तो प्रवास आपल्याला त्या ठिकाणी भगवान परमात्म्यापर्यंत तो पोहोचवायचा आहे. किंबहुना सोये ज्या सुखाची प्राप्ती करून घ्यायची, ते सुख म्हणजे काय? जीव आत्मयाची लाहे तेथ जे होय तया नाम सुख. ज्या ठिकाणी आत्मा आणि त्याचा असणारा अंशी भगवान परमात्मा याचं मिलाप होईल, मिलन होईल ना महाराज, त्या ठिकाणी जे होतं त्याला सुख म्हणतात. आता आपण विठ्ठल जप इथं करतोय महाराज, आपण विठ्ठल जप करतोय. विठ्ठल जपामध्ये इथं सगळ्या आमच्या या माता भगिनी त्या ठिकाणी देहभान होऊन नाचतात. आपले सगळे वारकरी त्या ठिकाणी देहभान होऊन नाचतात. आता उद्या काला झाला आणि जर आपण घरी जाऊन असं नाचलो तर याच्यावर परिणाम झाला काहीतरी. काय बोलताय? घरी जमून का आपल्याला? घरी जमणार नाही. का? कारण तिथं त्याची आवड तिथं नाही, ते क्षेत्र तिथं नाही. मग ते स्थळ कुठलं आहे, ते ठिकाण कुठलं आहे तर ते ठिकाण हे आहे अभंगाचं 3रं चरण.
जागा आहे की ज्या ठिकाणी महाराज संसारामधले भोग आणि परमार्थामध्ये असणारी मुक्ती, संसारामध्ये असणारे भोग मिळतात आणि परमार्थामध्ये असणारी मुक्ती मिळण्याचं ठिकाण कुठं आहे तर तो इथंच आहे ज्या ठिकाणी आपण भगवान परमात्म्याला शरण जातो ते ठिकाण महाराज सांगतात भुक्ती मुक्तीचे हे स्थळ. आणि कसं आहे ते कुणासाठी आहे तर भोळ्या भाविका निर्मळ. ते भोळ्या भाविकासाठी आहे. पण कसं आहे ते तर ते निर्मळ आहे. ज्या ठिकाणी आपण नामस्मरण चिंतन करतो मला ती जागा पवित्र होते. ज्या ठिकाणी नामस्मरण चिंतन करणारे जन्म घेतात ते कुळ तो देश सुद्धा पवित्र होतो. पवित्र ते कुळ पावन तो देश येथे पवित्र ते कुळ पावन तो महाराज जागा पवित्र होते नामस्मरणाने, कुळ पवित्र होतं नामस्मरणाने. एखादा त्या कुळामध्ये जर महाराज सांगतात एखादा जर हरिभक्त परायण एखादा महाराज एखादा वारकरी एखादा महात्मा जन्माला आला तर महाराज ते कुळ सुद्धा पवित्र होतो. पवित्र ते कुळ पावन तो देश. हे सगळं करण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे तर ते भगवान परमात्म्याच्या नामामध्ये आहे. पण तुकोबार आहे त्याला भाग्यवान म्हणतात की जो देवाचं नाव घेतो म्हणजे देवाला शरण जातो. भाग्यवान तो आहे की जो देवाला शरण गेलाय. पण महाराज शरण जायचं म्हणजे काय तर त्याला अनेक व्याख्या करता येईल. पण अगदी सरळ साधी सोपी व्याख्या आमच्या संत मायबापांनी केली की शरण जाणे म्हणजे त्याचं नाव घेणे. त्याचं नाव घेतलं की महाराज तो नाव घेतल्यानंतर तो महाराज आपल्याला वश होतो. आदरणीय ढोक महाराज एक प्रमाण त्यांचं दृष्टांत सांगतात की पाटलाच्या वाड्यामध्ये वारकरी गेल्यानंतर त्या ठिकाणी असणारा तो जो कुत्रा आहे तो कुत्रा त्यांच्यावरती भुंकला. तो कुत्रा धावून आला आता चावणार तितक्यामध्ये पाटलाने आवाज दिला मोत्या थांब. अतिशय जुना दृष्टांत आहे ढोक महाराजांचा. पण जो कुत्रा आता वारकऱ्याला चावायला त्याने चावा घेणार अशा परिस्थितीमध्ये होता, आक्रमक होता. पण पाटलाच्या एका आवाजानं तो शांत झाला. का त्याचं नाव पाटलाने घेतलं मोत्या. हा साधा कुत्रा जर त्याचं नाव घेतल्यानं त्या ठिकाणी वश होत असेल तर भगवान परमात्मा महाराज या जगाचा चालक मालक आहे. त्याला किती आवड असेल आपल्या नामाची. जर समजा आपण महाराज मंडळी आहेत, एखाद्या लग्नामध्ये आपलं नाव घेतलं नाही, एखाद्या पत्रिकेत आपलं नाव नसतं, एखाद्या हँडलमध्ये जर आपलं नाव नसतं, जायचं नाही. आणि कुठंतरी खाली नाव असतं पार. इतकी धावपळ करतो, सकाळी उठतो धावपळ करून करून कसा बसा लग्नाला जातो. का नाव आहे पत्रिकेत. मग एवढ्या शुल्लक नावासाठी आपण इतकी धडपड करतोय महाराज. तर ती आवड आपल्याला आहे. भगवान परमात्मा नसेल का महाराज त्याला सुद्धा त्याच्या नामाची आवड आहे. त्याला त्याच्या नामाचा केलेला उच्चार आवडतो महाराज. आणि ही शरणागतीची सगळ्यात सोपी पद्धत आहे, सगळ्यात सोपा मार्ग आहे. काय शरण जायचं म्हणजे त्याचं नाव घ्यायचं. मग कसं घ्यायचं विठोबा
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई सर्वांनी भजन करा. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. या ठिकाणी महाराज सांगतात तोच खरा भाग्यवान आहे की जो भगवान परमात्म्याला शरण गेला. शरण गेला म्हणजे काय? ज्यानं भगवान परमात्म्याचं नाव घेतलं तो त्याला शरण गेला. काय फायदा होईल महाराज? फायदा अनेकांचा झाला. तरले पुढं तरते अनेक जण तरले, अनेक जण तरुण जातील महाराज. नामधारकांचा ठसा हा भरवसा आहे. तरले तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा. ज्याने भगवान परमात्म्याचं नाव घेतलं महाराज, भगवान परमात्मा महाराज या भव नदीतून या भवसागरातून त्याला तारून नेतो महाराज. हा भरवसा नामधारकांचा आहे. मग कुठं ते स्थळ कुठं आहे? ज्या ठिकाणी नामस्मरण चिंतन चालले ना तेथे असे देव उभा. कुठं देवाला शोधायची गरज नाही. ज्या ठिकाणी महाराज नामस्मरण चिंतन चालू असेल संत मायबाप सांगतात त्या ठिकाणी भगवान परमात्मा उभा असतो. तेथे असे देव उभा. आता या ठिकाणी नामस्मरण चिंतन चाललंय. संतांवरती आपला विश्वास आहे, संतांवरती आपला भरोसा आहे. ज्या ठिकाणी नामस्मरण चिंतन चालतंय तिथं संत म्हणतात त्या ठिकाणी देव असेल. तिथं देव का येऊ शकत नाही महाराज? देव आहे, देव आलाय म्हणून तर सर्व आनंदामध्ये आहे ना. आता फक्त आता मला पांडुरंगाने हार घातला. जे स्वतः रात्रीच्या कीर्तनाला पांडुरंग होतात अशा त्या महात्म्याकडून त्या ठिकाणी हा हार घातला जातो. हे भाग्य नाही का महाराज? हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे. पण महाराज सांगतात की हे स्थळ ज्या ठिकाणी आपण हा सर्व नामचिंतनाचा पसारा मांडलेला आहे, हे स्थळ या ठिकाणी संसारातले भोग सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील आणि परमार्थामधला मोक्ष सुद्धा महाराज त्याच नामाने मिळतोय. भक्ती मुक्तीचे हे स्थळ कुणासाठी आहे? हा सगळा खाटा तो कुणासाठी आहे? तर जे भोळे भाविक आहेत त्यांच्यासाठी आहे. मग भोळे भाविक कोण आहेत? भोळे भाविक तर महाराज भोळे भाविक तेच आहेत की जे कुठल्याही स्वार्थाशिवाय तुमच्या आमच्यावरती प्रेम करतात. भोळे भाविक त्यांना म्हणावं की जे बिना कुठल्याही स्वार्थाशिवाय तुमच्या आमच्यावरती प्रेम करतात ते खरे भोळे भाविक. कुठल्याही नात्याशिवाय तुमच्या आमच्यावरती. आता इथं आपण नाते का कुणाचं? कोण काय कोणाला काय देणार घेणार आहे का? शास्त्रीजी काही कुणी कोणाला देणार घेणार नाही. पण प्रेम आहे जिव्हाळा निर्माण झाला. तो का झाला? तर आपल्या सर्वांचा विचार एक आहे. काय? की आपण नामस्मरण चिंतन करायचं. मला सांगतात त्या असणाऱ्या भोळ्या भाविकांसाठी हे कसं आहे? तर हे पवित्र आहे, निर्मल असणारं ठिकाण भगवान परमात्म्याचं नामस्मरण चिंतन करण्याचं आहे. कुणी सांगितलं तुम्हाला हे करायला? हा खाटाटोप करायला सांगितला कुणी? अभंगाचं शेवटचं चरण गायले पोराने गायले पोराने गायले पोराने गायले पोराने गायले पोराने गायले पोराने गायले पुराणे गायले पुराणे
आपल्याला महाराज सांगतात, गायली पुराणी तुका म्हणे वेदवाणी. वेदांनी सांगितलं, पुराणांनी सांगितलं, महाराज 6 असणाऱ्या शास्त्रांनी सुद्धा सांगितलं की भगवान परमात्म्याचं नाम हेच एकमेव या भवसागरातून तरुण जाण्याचं साधन आहे. आणि जो महात्मा, जो साधक हे साधन त्या ठिकाणी महाराज करतो, तुकोबराय सांगतात, मी त्याला भाग्यवान म्हणतो. भाग्यवंत म्हणो जया तया शरण गेले पंढरीराया. त्यालाच भाग्यवान मी मानतो की जो भगवान परमात्म्याला शरण गेला, म्हणजे त्यानं नाम घेतलं. महाराज आता सांगा मला, आपण 4 दिवस आणि आता तर सर्वांनी प्लॅन केला आज पूर्ण दिवसभराचा, नंतर विठ्ठल जपापासून इथं इतका आनंद होणार आहे. वेगवेगळे कार्यक्रम सगळ्या संयोजकांनी आखलेले, हे करायचं, हे झालं की ते करायचं, आणि संपूर्ण रात्रभर त्या ठिकाणी आज आपण हा आनंद सोहळा उपभोगणार आहे. हा आनंद सोहळा त्या ठिकाणी उपभोगणार आहे. मला सांगा, इतकं आपण नामस्मरण चिंतन करतोय की तिथं झोपल्यावरती सुद्धा कानामध्ये त्या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल जप त्या ठिकाणी ऐकायचं. म्हणजे आपण निश्चित तुकोबरायांच्या त्या
म्हणून आपण भाग्यवान आहोत. काय भाग्यवान आहोत? या ठिकाणी आपण या नामचिंतन सोहळ्यामध्ये आपण सगळेजण सहभागी झाला. आपण या ठिकाणी असणारा तो आनंद, त्या आनंदाचा उपभोग घेतलाय. असणारा त्या ठिकाणी हा सुख सोहळा आपण सगळ्यांच्या साक्षीनं त्या ठिकाणी केलेला आहे. तुकोबाराय सांगतात, हे मी माझ्या मनाचं सांगत नाही, तर गायली पुराणांनी सांगितलंय. तुका म्हणे वेदवाणी, आणि वेदांनीही सांगितलंय. तेच मी तुम्हाला सांगतोय. आपण फक्त काय करायचं आहे, तर आपण विश्वास ठेवून त्या साधनाचा महाराज अवलंब करायचा आहे. जर विश्वास नसेल तर महाराज ते साधन चालत नाही. आपलं उलट आहे, जिथं विश्वास ठेवायचा तिथं ठेवत नाही, आणि जिथं विश्वास नाही ठेवला पाहिजे त्या ठिकाणी मात्र ठेवतो. आपण संसारामध्ये लगेच विश्वास ठेवतो. कसा ठेवतो? आपण तिकीट काढतो लॉटरीचं, 10 रुपयामध्ये 1 कोटी, ठेवला विश्वास. 10 रुपयामध्ये 1 कोटी मिळणार आहे, विश्वास ठेवतो, तिकीट घेतो. आणि परमार्थामध्ये मात्र संत मायबाप सांगतात की ते नाम घेतलं ना तर कोटी जन्मांतरीची पाप जळतील, पुण्याची त्या ठिकाणी रासच्या रास पुण्य जमा होईल. तर हा विश्वास आपण ठेवत नाही. जो कोणी हा विश्वास ठेवून ती नामसाधना करतो, तुकोबाराय म्हणतात तोच खरा भाग्यवान आहे. म्हणून आपण सर्वजण निश्चितच भाग्यवान आहोत की आपण या सोहळ्यामध्ये गेले 3 वर्ष सहभागी होत आहे. आणि पुढच्याही काळामध्ये या ठिकाणी या सोहळ्यामध्ये आपण सगळेजण सहभागी हो का? तर एकदा का आपण हा सोहळा, हा आनंद एकदा अनुभवला ना महाराज, की आता कोणी त्या ठिकाणी बोलवलं तरी नाही. यंदा शास्त्रीजी आपण कोणालाच बोलवलं नाही. मी फक्त 3 माणसाला फोन केले, 2 तुम्हाला सांगितले आणि 1 पाठारी महाराज. या 3च लोकांना मी इथं कोणी सांगावं की मला फोन आला. मला तुम्ही आता जाणार निघून, तुम्ही आमच्यात आता फक्त कसे पाहुणे. ते त्या महाराजांना मी त्या ठिकाणी, मला त्यांची सगळी आठवण झाली. महाराज आपल्या तालुक्यामध्ये खरोखर ज्यांच्याकडे लक्ष जायला पाहिजे तिकडं आपण लक्ष देत नाही, आणि आपण नाही त्यांच्याकडे लक्ष देऊन नाही त्या लोकांचा उदोदो करत बसलोय. ही खरं संत मंडळी आहेत. कधीतरी यांच्या जवळ जाऊन बसा, कधीतरी त्यांच्या साधनेचा अनुभव घ्या. असे अनेक आहेत. शास्त्रीजी सारखे आहेत, आपले नितीन महाराज काकडे सारखे आहेत. महाराज गाथेमधलं कुठलंही प्रमाण त्यांना विचारा. यांची चर्चा तर दोघांची चर्चा चालते ना, त्यांच्या शेजारी मी झोपलोय. तसा मी भाग्यवंतच आहे. इकडं माझ्या पायाखाली काकडे महाराज आहे, इकडे शेजारी आप्पा आहे, पलीकडं शास्त्रीजी आहे. आणि जेव्हा यांचा संवाद, यांची चर्चा होते ना, मला समाधान मिळतं की आपण खरोखर चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये, चांगला वेगळा आणि फायदेशीर वेगळा, यांच्याकडून मला संसारातला कुठलाच फायदा नकोय. पण खरे संत सज्जन, त्या संत सज्जनांचा सहवास या विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून तुम्हा आम्हा सर्वांना लाभलेला आहे. आता हेच सुख, हे समाधान पुढच्या वर्षापर्यंत आपल्या टिकणार आहे. आता आपली बॅटरी फुल चार्ज झालेली, ज्यांची झाली नसेल, आता इथून पुढे कार्यक्रम परत आहेत रात्रीपर्यंत, सकाळी काल्यापर्यंत. आपापल्या बॅटऱ्या चार्ज करून घ्या आणि पुन्हा वर्षभर त्या ठिकाणी विठ्ठल नामाचा जप आपल्या घरी करा, आपल्या गावात करा, आपण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तो जप, ते नामस्मरण करीत राहा महाराज. त्याचा फायदा असा होणार आहे की तुम्हाला दुःख तुमच्या जवळ येणार नाही, आणि सुख तुम्ही नको येऊ म्हटले तरी सुख मात्र तुमच्या जवळ येणार आहे. का? कारण भगवान परमात्मा त्या नामाजवळ असतो, तेथे असे देव उभा. म्हणून या ठिकाणी सर्व संयोजकाने मला त्या ठिकाणी ही संधी प्राप्त करून दिली. वास्तविक शास्त्रीजी, ही संधी सगळ्यांना आहे, आणि आमच्या तिघांच्या जागा तर प्रत्येकासाठी खुल्या आहे. कुणी पण यावं की आम्ही नियोजन करतो, आम्ही हे करतो. त्याच्यासाठी आम्ही सदैव जे काय आमचं काम आहे ते बाजूला ठेवून तो माणूस सांगेल ते काम आम्ही करायला तयार आहे. पण इथं सर्वांनी प्रेमानं या. इथं कुणाचा काय स्वार्थ नाही, इथं काय कुणाला घेणं देणं नाही. इथं फक्त एकच विचार आहे की कोणतरी कुणाला तरी चांगलं काम करायचं आहे, आणि त्यांना चांगलं काम करण्यासाठी तुमच्या आमच्या हाताची गरज आहे. तुम्ही फक्त त्यांना हात द्या, ते तुम्हाला साथ देतील, असं त्यांच्या वतीने मी तुम्हाला शब्द देतो. आपण या ठिकाणी सर्व विठ्ठल परिवाराच्या संयोजकांना मला या ठिकाणी ही सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली, म्हणून मी आपला सर्वांचा ऋणी आहे. आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात
इथून पुढेही होणार आहात, म्हणून आपल्या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो. ज्या संत मायबापांनी तुम्हा आम्हाला हा विचार दिला, हा भरोसा दिला, हा विश्वास दिला, एकदा त्या संतांचं भजन ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. फक्त 1 मिनिट आपण विठ्ठल जप करूया आणि मग आपण आपलं कीर्तन आपलं समारोप करूया. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा जगद्गुरु संत तुकाराम महाराज, दत्त जनार्दन स्वामी एकनाथ महाराज, बोलो रे भाई सब संतन की जय. रामकृष्ण हरी. श्री विठ्ठल परिवार मावळ संस्थापक जनसेवक लोकप्रिय आमदार श्रीनाथ शेळके आयोजित अखंड हरिनाम कीर्तन महोत्सव वर्ष 3रे आणि या 3ऱ्या वर्षातील आजची ही 4थ्या दिवसाची असणारी सकाळच्या सत्रातील कीर्तन रूपी सेवा
ज्यांच्या नियोजनातून आयोजनातून हा कीर्तन महोत्सव संपन्न होतो ते हरिभक्तपरायण दिलीप महाराज खिंगरे या कीर्तन महोत्सव समितीचे अध्यक्ष. त्यांची ही सकाळच्या सत्रातील कीर्तनरूपी सेवा अत्यंत गोड आणि चिंतनीय आणि श्रवणीय अशी झाली. फार सुंदर कीर्तन चिंतन महाराजांनी मांडलं. म्हणून महाराजांचा विठ्ठल परिवाराच्या वतीनं सन्मान होतो. तो सन्मान देण्याकरता या ठिकाणी आमंत्रित करतो. आता भाऊ महाराज आंध्रे देवरामबुवा शिंदे यांना विनंती करतो की आपण महाराजांना सन्मानित करायचं.